स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज बारशीचा स्वयंपाक करायचा होता, म्हणजे बारस सोडायची होती, तर ते वाटाणा आणि बटाट्याची भाजी करायची होती. तर बटाट्याच्या फोडी अशा करून घेतल्या होत्या आणि ते कुकर देखील लावलं होतं डाळ भाताचा. तर तेलावरती आता बटाटा चांगला आणि बटाटा आणि वाटाणा चांगला परतून घ्यायचा होता, म्हणजे नाही का मऊसूद होतो आणि पटकन शिजला जातो. कारण का कमी वेळेमध्ये पटपट स्वयंपाक करायचा होता. तर इथे कुकर देखील लावलेला होता मी आणि एकीकडे भाजी देखील म्हणजे केली होती आणि ते वाटण काढून आपली छानपैकी अशी रसाभाजी केली होती आणि ते चपात्या देखील करून घेतल्या होत्या. आणि सकाळचे आता 8 वाजून गेले होते आणि बाकीचं देखील माझं कामं राहिलं होतं करायचं. तर इथे देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी ताट भरून घेतलं आणि छोट्याशा ताटामध्ये ना सगळं व्यवस्थित मांडता येतं आणि देवाला नैवेद्य देखील व्यवस्थित ठेवता येतो. तर घरातील पूजा देखील माझी करून झालेली होती, फक्त आता फुलं ठेवायची बाकी होते. तिथं गोजरीला म्हटलं आज सुट्टी होती गोजरीला रविवारची, तर म्हटलं तेवढी फुलं वगैरे ठेवून घेते तू. मग देवाला नैवेद्य ठेवून घेतला आणि मी रानात जायला निघाले. चला आज बारच आहे आणि बारशीचा सगळा स्वयंपाक करून पूजा वगैरे करून रानात आले. आता खुरपायला लागतो. सकाळी तर थोडासा पाऊस झाला आहे आणि दवबिंदू पण आहेत ऊसावरती, पण आता तसंच थोडंसं काढून घ्यायचं, थोड्या वेळाने हडकल रान झाला. तुम्ही घ्या ते दोघे जण, मी येते घेऊन किती गमिलं. हां खुरपताच डग बघा किती भरून आले. तर खुरपता आता पाऊस यायला लागला आणि अचानकच अशी ना आज वेगळंच वातावरण होतं, म्हणजे ऊन पण नव्हतं आणि पाऊस पण नव्हतं बरं का. अचानक अशा सरी यायला लागल्या बघा. मग म्हटलं आता जेवणच करून घ्यावं. सांबर कशात घ्यावं गं? ते डब्यात झाकण काढ बघ. काय त्यात? हां भात डब्यात झाकण दे फक्त. पाऊस येतोय, चांगलं हडकलं होतं. तर जेवण केल्याच्या नंतर मग खुरपणी भरपूर झाली बरं का. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता घरी यायला निघालो. तर आभाळ पाहू शकता इथे अजूनही दाटूनच आहे. आलो घरी आम्ही. दुपारचे आज 2:30 वाजलेले आहेत येता येता. रानातून आले आणि सकाळी कपडे राहिली होती धुवायची. रेपा गोजरी आज घरी होती, तर सगळे कपडे वगैरे धुवून टाकले नाही का. तर तिला सांगितलं होतं आज खूप उशीर झाला आहे नाही का, कपडे वगैरे धुवून टाक. तर थोडासा आधार असतो नाही का हा एक. तर मला वाटलं नव्हतं खरं ती धुईल, कारण की अभ्यास भरपूर असतो. आणि पण तिने धुवून टाकले. आता 6 वाजलेले आहेत आणि संध्याकाळी थोडंसं गार्डनमध्ये आलं ना की बरं वाटतं. तर इथे ना मी गार्डनमध्ये काय काय लावलं आहे ते तुम्हाला आता दाखवते. आता भरपूर पाऊस येतो ना सारखा, तर भरपूर असं गवत देखील झालेलं आहे. तर इथे पाहू शकता जी काळेवाला आहेत ना आपली, ते थोडेसे लावले होते, म्हणजे जास्त नाही बरं का रोपं, एक 10 ते 15-20 रोपं असतील. पण आता त्याच्यामध्ये पण गवत झाले बरं का. भरपूर पाऊस येतो ना, तर असं नाही का मध्ये मध्ये सरी झाल्या की भरपूर असं गवत पण होतं. आणि आता जरा थोडंसं असं ओलसर आहे ना, तर बघा असं पटापट उपटलं जाते हातानेच नाही का. तर थोडंसं ना असं रान लांब पडतं, त्याच्यामुळे ना असं घराच्या जवळ थोडासा भाजीपाला केला की मग आपल्याला बरं पडतं ऐन टायमाला घ्यायला ते केलं आणि नाही का पटकन घेता येतं असं. तर आता ही गवत आहे ना साफ करून घेते मी, कारण काय सकाळचा पण वेळ मिळत नाही, सकाळचं रानात जावं लागतं. आणि आता थोडासा पाऊस उघडला आहे, त्याच्यामुळे म्हटलं साफ करून घ्यावं थोडंसं. तर असं थोडाफार भाजीपाला केला की नाही का आपल्याला बरं पडतं. असं जागा असली तर थोडाफार भाजी करावीच. आणि इथे ना थोडीशी अशी पालक लावली ती बघा, म्हणजे पूर्ण अशी थोडीच लावलेली इथून तिथून. आणि पालकसुद्धा किती छान आली आता, मस्तपैकी अशी मोठे मोठे पानं व्हायला लागलीत. आणि आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली ती बरं का. पण हे बघा 2-2 पानांवरती कोथिंबीर आहे, पण ती पण पावसामुळे गेली अशी. तर थोडीशी अशी ना पालक आणि आपले थोडेसे असे वाल लावलेले आहेत. तर असं थोडासा भाजीपाला करायचा. आणि आता कोंबड्या आहेत त्याच्यामुळे कसं असं करता पण येत नाही जास्त. मग असं नाही का थोडंफार असं करायचं, म्हणजे होतं आपल्याला नाही का असं घरगुती थोडंसं भाजीपाला वगैरे होतो. किंवा पालक आपल्याला आयते वेळेस वाटलं भाजी खाऊ वाटते तर मग थोडासा पालक घेता येतो, हाटीव भाजी करता येते नाही का. असं थोडंफार आपल्याला करायचं, आपली जागा असली तर थोडीशी नाही का. तर चला घेते मी गवत काढून. गवत काढताना ना इथे टोमॅटोची रोपं देखील आली आहेत बघा.
असं बारीक एक रोपटं आहे आणि इथे देखील असं एक रोपटं आहे. तर हे चांगलं मोठं झालेलं आहे. बरेच टोमॅटोचे रोपं आले ते पहा असं. पण आता आहे ना ही रोपटं कशी आहेत माहिती नाहीत मला बरं का, की नाही का आपले असे गावरानी आहेत का नाही का, असे छोटे छोटे जे येतात ना ते माहिती नाहीत ते कसे आहेत काय माहिती. पण आता मी ठेवणार आहे ती, कारण काय नाही का मग थोडेसे मोठे झाले की आपल्याला कळतं लगेच की कोणतं आहे. आणि वातावरण पण बघा आज किती छान झाले, मस्त वातावरण झालेलं आहे. आणि संध्याकाळचं असं थोडंसं ना गार्डनमध्ये आलं ना इकडे पाठीमागे की खूप छान वाटतं. मध्ये आता थोडंसं गवत काढून झालं भाजीपाल्यामधलं. आणि इथे पाहू शकता पेरूच्या झाडाला भरपूर असे पेरू लागलेले आहेत. आणि सीताफळाच्या झाडांना ना तर कळतच नाही कधी पक्षी येतात आणि कधी खाऊन जातात, आपल्याला कळत पण नाही का पिकलेत म्हणून सीताफळ. आपण आज पाहून गेलो ना की सीताफळ आज काढायचं की ते दुपारी किंवा सकाळी पाहायला गेलं की ते पक्ष्यांनी खाल्लेलं असतं. तर हे पहा असेच गोड गोड सीताफळ आहेत ना लगेच पक्षी खाऊन जातात. हे पहा हे तर पिकलेलेच आहे, तुम्हाला दाखवते मी. हे पहा इथं पण असं पक्ष्यांनी खाऊन गेलेले आणि डोळे पडलेले भरपूर आहेत बरं का सीताफळ. आता कालच मी काढून ठेवलेले आहेत. तसेच पेरू पण खाऊन जातात बघा. तर असे सीताफळाचे ना 2-3 झाडं आहेत. त्याच्यामुळे ना असे थोडेसे काढून ठेवले आणि थोडेसे पेरू पण म्हटलं तर काढून टाका. कारण पावसाळ्यामध्ये काय होतं पेरू म्हणजे नाही का पेरू हे जास्त तर किडकेच निघतात, त्याच्यामुळे जास्त खाऊ नाही वाटत. कारण का नाही कळत पण नाहीत असे नाही का. आता बघा वरती आहे ना भरपूर असे पेरू पिकलेले आहेत, पण आता मला ते काढता येणार नाही. हे पहा 3 पेरू आहेत, चांगले मोठे मोठे पेरू आहेत. आणि ह्या साईडला 2 पेरू आहेत, आपण ते काढूया आता. हे पहा चांगले पेरू आहेत, 2 मोठे मोठे पेरू आहेत. आणि वरती काही पेरू आहेत, आता ते उद्या काढूया आपण. आणि हे तर पेरू आत्ता खाण्यासारखे आहेत बघा. टोच्या पण मारलेत पक्ष्यांनी त्याच्यावरती की नाही का त्यांना म्हणजे कळतं की हा पेरू आता पिकायला चालू झालेला आहे. तर आता हे बघा पेरू आपण आता काढून घेऊया. आणि मस्त गोडसर पेरू आहेत बरं का.